म्हणजे भारी आहे ना, कोणालाही मदत करताना पुरुष पहिला. आणि एखादा यांच्यासमोर कोण वाईट वागला की सगळी पोरं सारखीच रे. पोरांची जात. पुरुष रडला, थकला, हरला की तू नामर्द. आणि यांच्या रडण्याने व्यक्त होणारच तेवढा तो अर्थ. पोरांची जात. स्वतःच्या वडिलांना स्वतःचं घर घेण्यासाठी वय लागतं 60. पण लग्न करण्यासाठी तुला हे सगळं करायचं 25च्या आत. पोरांची जात. तुला स्वयंपाक करता येतो ना? जॉबला जाशील ना, तू घर सांभाळशील ना? आणि हाच प्रश्न की आपल्या आई वडिलांसोबत राहशील ना. पुरुष आहे मी, माझ्या पायाची धूळ मळून राहा. लग्न झालंय ना, आई वडिलांना विसरून जा. पोरांची जात. रात्रीचे 12 तास विचारात, दिवसाचे 12 तास कामात. बाबाने कधी पाहिलंच नाही रे स्वतःची करमणूक करण्यात. पोरांची जात. रात्री रात्री बाहेर फिरण्यात आपलाच माझा. असह्य त्रासांनी, जगाच्या अपेक्षांनी रात्री फुटपाथवर रडत बसलेला सुद्धा पुरुषाचा. पोरांची जात. स्वतःच्या स्वप्नांची उजळणी करून सुद्धा ती अपूर्ण ठेवून राहायला लागतं हसून या जगात. पोरांची जात. आई मला क्रिकेटर व्हायचंय ग. ठीक आहे, आई मला खूप शिकायचंय ग. ठीक आहे. बिझनेस करायचंय, स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि दुसऱ्या क्षणी क्रिकेटचा आवड म्हणून खेळ, शिक्षण सोड आता. बहिणीचं लग्न जवळ आलंय, जबाबदारी घे रे तू. कधी खानदानाचा दिवा आशा आहेस तू. आणि अपयश येताच खानदानाला लागलेला कलंक आहेस तू. तुझं लेवल आणि लायकी नाहीये रे. डोळ्यासमोरून निघून जा तू. पोरांची जा. तू तुझी सगळी लाईफ कुटुंबासाठी दान करायची. बोलायचंही नाही, व्यक्तही व्हायचं नाही. कारण तुझ्या विषयी आणि तुझ्या बाजूने कोणी बोलणारही नाही. पोरांची जात.